राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत हिरोची एक्स्ट्रीम आहे मित्रांनो. 125 सीसी आर मध्ये गाडी होऊन जाते मित्रांनो आपल्याला ही. आणि ही जी गाडी आहे मित्रांनो एकदम बजेट फ्रेंडली आहे. पण या गाडीमध्ये मित्रांनो कॉम्पिटिशन आपण पाहायला गेलो तर खूप जास्त ऑप्शन मध्ये येऊन जातात आपल्याला. सगळ्यात आपल्या बजेटची एनएस येऊन जाते मित्रांनो, ती पण या सेगमेंट मध्ये येऊन जाते. पण एनएस आणि जी एक्स्ट्रीम हे दोन्ही आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये येऊन जातात मित्रांनो. बाकी आज आपण करणार मित्रांनो एक्स्ट्रीम 125 सीसीचा डिटेल रिव्ह्यू करा. ज्यामध्ये मित्रांनो तिची तुम्हाला याची एक्स्ट्रीम प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स सगळं तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. बाकी हा जो मॉडेल मित्रांनो टॉप ऑफ द लाईन वाला मॉडेल नाहीये. सिंगल चॅनल एबीएस मध्ये येणारा सिंगल सीट मध्ये मॉडेल करून जाईल मित्रांनो. ज्या मॉडेलची एक्स्ट्रीम प्राइस सोहम ऑटोमोबाईल्स वाशिम मध्ये मित्रांनो 94,200 रुपये आहे. मिनिमम डाऊन पेमेंट तुम्हाला 25,000 रुपये येऊन जाते मित्रांनो. तुमच्या सिव्हिलवरती पण डिपेंड आहे. सिव्हिल स्कोर जर चांगला असेल मित्रांनो तर तुम्हाला डाऊन पेमेंट कमी होऊ शकते, व्याजदर पण कमी लागू शकते मित्रांनो. अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शन दिलेला मित्रांनो. चला आता मग व्हिडिओ करा बोलूया मित्रांनो. चाबी बघसाल आपली या प्रकारे जाते मित्रांनो. चाबी आपल्या गाडीची हिरोचा लोगो जे मित्रांनो इथे दिलेले सेंटरमध्ये बघू शकता तुम्ही. साईडला तुम्हाला मित्रांनो इथं आपल्याला हिरोची बॅजिंग मध्ये दिलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं या प्रकारे. बाकी गाडीचा जो लुक मित्रांनो समोर आपल्याला एकदम टॉप नॉच येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की मित्रांनो कोणी सांगू शकणार नाही की बुवा ही गाडी एकदम बजेट फ्रेंडली आहे. प्लस इतक्या कमी सीसीमध्ये येऊन जाते मित्रांनो ही. कारण की लुक वर पाहिजे खूप चांगला आहे. आणि जर आपण जर एक्स्ट्रीमचं टॉपवाल्याचं मॉडेल बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल सारखे फीचर वगैरे दिले मित्रांनो. जे की नॉर्मल तुम्हाला कोणत्याही गाडीत मिळणार नाही मित्रांनो तसे. बाकी आज आपण करणार डिटेल रिव्ह्यू करा. तर आता आपण बोलायच्या इंजिन वगैरेबद्दल मित्रांनो. तर हिरो एक्स्ट्रीम 125 आर मध्ये मित्रांनो इंजिन आपल्या येऊन जाते एअर कूलंट 4 स्ट्रोकचं मित्रांनो. जे की 124.7 सीसी मध्ये पॉवर काढून देते मित्रांनो आपल्याला 11.55 पीएसची. टॉर्क काढून देते आपल्याला 10.5 न्यूटन संघ मित्रांनो. आणि यामध्ये जे पेट्रोल टँक वगैरे दिले मित्रांनो हे आपल्याला 10 लिटर संघ दिलेले मित्रांनो. क्लच वगैरे आपण पाहायला गेलं तर वेट मल्टिप्लेट यूज केले जातात मित्रांनो. आणि आता पाहिलूच्या ओव्हरऑल डायमेन्शन वगैरे मित्रांनो. तर ही टोटल जी लांबी वगैरे आहे ही आपल्याला 2009 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. जे रुंदीकर गाडीची ते आपल्याला 793 mm मध्ये मिळून जाईल. गाडीची उंची वगैरे आपल्याला 1051 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी जो विल्बस वगैरे आहे तो आपल्याला मित्रांनो 1319 mm. ग्राउंड आपल्याला 180 mm मध्ये मिळून जाते. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या स्टँडर्ड हाईट वगैरे बद्दल. तर ते आपल्याला 794 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी आपल्या गाडीचा जो गरबेट वगैरे आहे हे आपल्याला 136 kg मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या गाडीच्या ब्रेक डायमीटर वगैरे बद्दल. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला सिंगल चॅनल एबीएस मिळून जाते मित्रांनो. तर तुम्हाला जसं की समोर आता डिस्क ब्रेकर ऑफर केले जाते मित्रांनो. तर पाठीमागे तुम्हाला त्याने ड्रम ब्रेक वगैरे ऑफर केले जाते मित्रांनो. तर समोर जो डिस्क ब्रेक वगैरे मित्रांनो डिस्क आणि एबीएस वगैरे याची जे डायमीटर वगैरे आहे हे आपल्याला 276 mm मध्ये मिळून जाते. पाठीमागे मित्रांनो ड्रम ब्रेक वगैरे ऑफर केलेला आहे याच्यामध्ये तर तुम्हाला ते 130 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी आपण जर पाहायला गेलो ओव्हरऑल ऍक्सलरेशन बद्दल म्हणजे की 0 to 60 ची स्पीड ही किती सेकंदात पकडेल मित्रांनो. तर हिला टाइम लागते मित्रांनो कमीत कमी 5.9 सेकंदाचा. म्हणजे की 6 सेकंदाच्या आतली गाडी मित्रांनो ही तुम्हाला 0 ते 60 ची स्पीड पकडून देते मित्रांनो. बाकी ओव्हरऑल जे माझ्याकडे मित्रांनो गाडीचा तो आपल्याला 70 केमिकलचा कंपनी सांगते मित्रांनो तुम्हाला 55-60च्या वर देऊ शकते. बाकी आपल्या चालून ते डिपेंड आहे मित्रांनो. या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडी चालू कर आपल्या म्हणून जातो. समोर एकदम चांगला एकदम म्हणजे असं पाण्यासारखं लोक करायचं हलं त्यातनी मॉडिफाय वगैरे करायचं अजून पण करू शकता. तसं काय करायचं काम नाही तसं पण करू पण शकता मित्रांनो. बाकी लोक आपण पाहिलं खूप छान आहे. बाकी मित्रांनो सगळ्यात पहिले आपण इथं बघितलं आपल्याला हिरोचं लोगो डीआरएस वर आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो हेडलाइट सेटअप मध्ये तुम्हाला ऑल एलईडी दिलेले. साईडला तुम्हाला हाय बीम दिले मित्रांनो. सेंटरला तुम्हाला लो बीम दिले मित्रांनो एलईडी प्रोजेक्टर मध्येच. बाकी इंडेक्स वर मित्रांनो तुम्हाला हे आपल्याला एलईडी मध्ये येऊन जातात मित्रांनो. बाकी यामध्ये समोर तुम्हाला टायर्स वगैरे दिले मित्रांनो. त्यातून पाहायला गेलो आपण टायर साईज वगैरे बद्दल तर हे आपल्याला 90-90-17 या इंचेसचा दिला मित्रांनो. टायर वगैरे आपल्याला बघू शकता तुम्ही इथं 17 इंच साईज त्याच्यामध्ये. बाकी 276 mm त्याच्यात डिस्क डायमीटर आपले मिळून मित्रांनो. तुम्हाला एबीएस वगैरे जाते सिंगल चॅनल मध्ये. डिस्क ब्रेक तुम्हाला ऑफर केलेले आहे याच्यामध्ये. बाकी मित्रांनो न करणार कधी तुमची गाडी करा ऍक्सिडेंट वगैरे झाला गाडीचा तर सगळं जे वजन वगैरे आहे जे काय राहील त्याच्यावरती येऊन जाते मित्रांनो पोटेशियम गार्डवरती. बाकी तो तुम्हाला मित्रांनो 125 आरची बॅजिंग राहून जाईल आणि वरती मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रीमची बॅजिंग राहून जाते. बाकी आपण इंजिन वगैरे आपण पाहायला गेलो तर आपल्याला 124.7 सीसी मध्ये याचं इंजिन जाते मित्रांनो. जे की आपल्याला 11.55 पीएचची पॉवर आणि जे टॉर्क मित्रांनो हे आपल्याला 10.5 न्यूटन काढून देते मित्रांनो. बाकी याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सेन्सर वगैरे खूप जास्त दिलेले आहेत. बाकी तुम्ही ऑइल लेवल तुम्ही चेक करू शकता मित्रांनो मिनिमम किंवा मॅक्झिमम किती % आहे ते. बाकी मित्रांनो गाडीमध्ये आपण सेल्फ स्टार्ट पण ऑप्शन आहे मित्रांनो. किक स्टार्टचं ऑप्शन वगैरे दिलेले आहे. म्हणजेच की कधी जर गाडीची बॅटरी वगैरे खराब झाली तुम्ही याला किक करून स्टार्ट करू शकता.
यामध्ये तुम्हाला मित्रांनो मेन स्टँड वगैरे पण मिळून जाते. बाकी या बाजूला सायलेन्सर आपले मिळून जाईल मित्रांनो या प्रकारचं. आवाज वगैरे तसं चांगला आहे मित्रांनो. बाकी पाठीमागे आपल्याला टायर वगैरे पाहायला गेलो तर 120 80 70 च्या टायर वगैरे दिलेले मित्रांनो. बघू शकता तुम्ही ते. बाकी पाठीमागचा लुक वगैरे बघसाल गाडीचा आपल्या, तर या प्रकारे आपल्याला मिळून जाते मित्रांनो. आता आपण बोलू आपल्या गाडीच्या मीटर मित्रांनो. तर यामध्ये तसं मित्रांनो फुल डिजिटल मीटर वगैरे दिलेले मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. उन्हात एवढं चमकणार पण नाही मित्रांनो आता हे. बाकी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेशन यासारखे फीचर वगैरे नाहीत तुम्हाला. ते 2 टॉप ऑफ द लाईन मॉडेलमध्ये येऊन जातील. बाकी तुम्हाला स्पीडोमीटर करायचं डिजिटल आरपीएम मिळून जाईल मित्रांनो. किती गाडी किलोमीटर चाललेली आहे, फ्युएलची इन्फॉर्मेशन, टाईम, आरपीएम वगैरे हे तुम्हाला इथे दिसून जाईल मित्रांनो. बाकी खाली तुम्हाला मित्रांनो पेट्रोल गाडीत कमी आहे तुम्हाला इथे दिसून जाईल. इंजिन लाईट वगैरे गाडी सध्या बंद आहे आपलीवाली. स्टँड उभी आहे त्यामुळे स्टँडचं ऑप्शन, गाडी न्यूट्रल, ही आपला हाय बीम वगैरे घेते आपल्या हे लाईट वरून जाते मित्रांनो. आणि आपल्या एबीएसचं लाईट वगैरे चालूच राहते मित्रांनो. बाकी या प्रकारे होऊन जाते. बाकी चार्जिंग पण करून मित्रांनो तुम्हाला इथं दिलेलं याच्यामध्ये. आणि ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे आपल्याला USB टाईप दिलेलं आहे मित्रांनो. आपलं कसं टॉप ऑफ द लाईन एक्स्ट्रीममध्ये कसं तुम्हाला क्रूज कंट्रोलचे मॉडेल मित्रांनो त्यातनी तुम्हाला टाईप सी दिलेले आहे. आम्ही तुम्हाला USB टाईप दिलेलं मित्रांनो. बाकी किल स्विच वगैरे इंजिन स्टार्ट बनवून आपले या बाजूला दिले मित्रांनो. बाकी आपण या बाजूचं पाहायला गेलो तर आपल्याला हाय लो बीम झालं, जसं की इंडिकेटर्स वगैरे झाले किंवा सिंगल इंडिकेटर्स वगैरे झाले आपली या बाजूला दिले मित्रांनो. हॉर्न वगैरे याच्यात सांगत दिले मित्रांनो, लाईट हॉर्न वगैरे आहे. बाकी याबद्दल तुम्ही इथं 5 लाईटचं आपल्याला ऑप्शन वगैरे दिलं मित्रांनो. बाकी पेट्रोल टँक याच्यात जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला 10 लिटर सांगून जाते मित्रांनो. 1 लिटर तुम्हाला याच्यात रिझर्वमध्ये पेट्रोल ठेवावं लागते मित्रांनो. 1 ते 1.5 लिटरपर्यंत जास्तीत जास्त. कारण सेन्सरवर गाड्या आहेत मित्रांनो ह्या. बाकी A20 सिस्टम आपल्या म्हणून जातं मित्रांनो ह्या गाड्या वगैरे. बाकी आपण जर पाहायला गेलो ट्रान्समिशन तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 5 स्पीड ट्रान्समिशन याच्यात येऊन जाते. सिंगल गिअर, 1 गिअर खाली 5 गिअर आपल्या वरती येऊन जातात मित्रांनो याच्यामध्ये. बाकी हिरोचं लोक आपल्या बाजूला येऊन जाते मित्रांनो. आणि याच्यामध्ये मित्रांनो जे तुम्हाला गॅस वगैरे दिले तर सोपं येतं, कोणी पण दिलं आरामात समजू शकते मित्रांनो. एकदा खाली टाकायचा गिअर त्यानंतर सगळे वरी टाकायचे आहेत आपल्याला. बाकी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मेन स्टँड वगैरे पण दिलेले आहे. जर तुमचं टायर वगैरे चेंज वगैरे करायचं असेल डायरेक्ट मेन स्टँडला लावू शकता. बाकी लेडीज वगैरे बसत असेल मित्रांनो गाडीवरती तर त्याला पाय ठेवण्यासाठी जागावर दिलेली चांगली, आरामात त्याच्यावर बसू शकतात मित्रांनो. बाकी साईडचा पदर वगैरे याच्यात जाऊन चेंजमध्ये त्यामुळे प्रोटेक्शन पूर्ण दिलेलं मित्रांनो. बाकी पाठीमागं बघसाल तर पूर्ण याच्यातनी गार्ड टाईप करा आपल्याला दिलेलं मित्रांनो. बाकी सीटला जर तुम्हाला ओपन करायचं असेल तुम्ही येतो बघू शकता मित्रांनो. सिंगल सीट आपल्या येऊन जाते, ज्यामध्ये तुम्ही मग याच्यातनी सामान काय ठेवायचं शकता, जसं की फर्स्ट एड वगैरे ते त्या टाईपचं मित्रांनो. बाकी पाठीमागून इथं लवकर आपले या प्रकारे झालं मित्रांनो. आणि मित्रांनो इथं तुम्हाला LED आपल्या टेलेट करून जाते मित्रांनो. LED आपल्या याच्यात इंडिकेटर करून जातात मित्रांनो. बाकी तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी जागा वगैरे दिलेली. खाली तुम्हाला जर मडगोरा जर नसलं पाहिजे मित्रांनो तर तुम्ही याला काढू शकता. ज्यानंतर याचं लुक मित्रांनो एकदम चांगलं होऊन जाते. फक्त बरसातीच्या वेळेस काढू नका, नाहीतर गाडी पूर्ण खराब होऊन जाते मित्रांनो, चिखलात भरून जाईल पूर्ण. बाकी मोनोकॉक सस्पेन्शन याच्यामध्ये दिलेले मित्रांनो, चांगलं सस्पेन्शन वगैरे येऊन जाते याच्यामध्ये. बाकी 54,200 ची एक्सट्रीम प्राईस वगैरे मित्रांनो आपल्या वाशिममध्ये सोम ऑटोमोबाईल्सवरती. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल मराठीमध्ये ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.